रामटेकसाठी विलन तर मग बावनकुळेच म्हणा. तेच बावनकुळेच आहे. त्यांनी ज्या आग्रह खातर ज्या म्हणजे हट्टाहासानी ही जागा मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही जेव्हा बसलो त्यांनी जो हट्टाहास पकडला की नाही यांना द्यायचीच नाही कसं माझी तिकीट कापली तर त्या उमेदवाराला ज्याला दिली काँग्रेसच्या माणसाला त्याला निवडून तरी आणायला पाहिजे होतं. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रंग बदललेले पाहू शकतात. कारण का आता सध्याच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झालेली आहे. सध्या मी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आहे आणि महाराष्ट्र सदनामध्ये अनेक शिवसेनेचे खासदार आहेत ते दाखल झालेले आहेत. परंतु यामध्ये काही असे खासदार आहेत ज्यांना यावेळीची संधी ही हुकली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रुपाल तुमाणे जी माझ्यासोबत आहेत. खरं तर यांची हॅट्रिक होती यावेळेला परंतु ती हॅट्रिक उकली आहे. खरं तर सर्वेच्या नावाखाली यांना तिकीट नाकारण्यात आलं परंतु हे तिकीट नाकारल्यामुळे तिकडची मुळात सीट आहे तीच पडलेली आहे. काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार शेवटी तिथे पराभूत झालेला आहे. तर दिल्लीत आल्यानंतर कृपाल तुमानेंची काय नेमकी भावना ही जाणून घ्या. तुमाने साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही सलग 2 टर्म इथे येत आहे आणि आज पहिल्यांदाच तुम्ही एक खासदार म्हणजे खासदारकी नसताना तुम्ही इथे आलेला आहात, काय भावना आहेत तुमच्या? नाही, याचं दुःख होत आहे मला की आता आम्ही सर्व खासदार मुंबईवरनं आलोत आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब पण रात्रीला येणार आहेत. त्यांच्याच आदेशाने आम्ही इथे आलेलो आहे. परंतु इथे आल्यानंतर दुःख जरूर मनामध्ये झालं की मी 2 टर्म रामटेकचं प्रतिनिधित्व केलं आणि अगदी लाखापेक्षा जास्त मतांनी दोन्ही वेळेला मी निवडून आलो. आणि याही वेळेला मी नक्की यावेळेला तर पूर्वीपेक्षा माझे जो यावेळेला काँग्रेसचा उमेदवार होता तो अगदी माझ्यासाठी डमी होता. कारण मी मुकुल वासनिक सारख्यांना 2दा टक्कर देऊन निवडून आलेला आहे. एवढ्या मोठ्या बलाढ्य नेत्याला टक्कर दिल्यानंतर हा एक आता ग्रामपंचायतचा साधा सदस्य आहे. तर माझ्यासाठी आणि माझं जे काम होतं माझ्याबद्दल लोक तिथे बोलतात तुम्ही सर्वेही करू शकता. आता या आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे यांनी कोणता सर्वे केला मला माहिती नाही. परंतु मला एवढंच म्हणावं लागेल की त्यांनी जो हट्ट धरला माझी तिकीट कापण्यासाठी यामागे त्यांचा हेतू काय होता मला कळत नाही आहे. परंतु बावनकुळे साहेबांनी आता एक विचार करायला पाहिजे की त्यांनी आमच्या मुख्यमंत्री साहेबांना बोलले होते की तिथे माझा विधानसभा मतदारसंघ आहे असा आहे मला ती जागा मिळायलाच पाहिजे माझ्या मताने तुम्ही उमेदवार दिलाच पाहिजे. ऐन वेळेवर एका काँग्रेसच्या आमदाराला आयात केलं त्याला उमेदवारी त्यांनी द्यायला लावली. त्यांनी आपल्या पक्षातल्या कोण्या कार्यकर्त्याला दिली असती तर मला त्याचा आनंद झाला असता. पण काँग्रेसचा कार्यकर्ता आणून काँग्रेसच्या आमदाराला आणून त्याला तिकीट द्यायला लावणे ही कोणती पद्धती माहिती नाही. परंतु सन्माननीय आमचे बावनकुळे साहेबांनी म्हटलेलं होतं की ज्यांच्या विधानसभेमध्ये परफॉर्मन्स चांगला नाही राहणार त्यांच्यावर कारवाई करील. तर आता त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं. त्यांच्या कामठी विधानसभेमध्ये जवळपास 17,500 मतांनी आमचा उमेदवार मागे आहे. त्यांनीच दिलेला उमेदवार त्यांचाच उमेदवार मागे आहे. तर आता स्वतःपासून त्यांनी काय सुरुवात करतील याची आपण प्रतीक्षा करतोय आम्ही. खरं तर बघायला गेलं तर डबल डिजिट देखील भाजपाला गाठता आलं नाहीये. त्यात तुम्ही म्हणताय कामठीमध्ये सगळ्यात मागे पडलेले आहेत बावनकुळे. प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंसाठी रामटेक सोबतच भाजपचा हा परफॉर्मन्स एकदम कसा वाटतो तुम्हाला? नाही, यांच्या बावनकुळेच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका झाल्या आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची संपूर्ण जबाबदारी आहे त्या पराभवाची. आता ते त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे त्यात मी जास्त बोलू इच्छित नाही. मी माझ्या मतासाठी तर विलन रामटेकसाठी विलन तर मग बावनकुळेच म्हणा. तेच बावनकुळेच आहे. त्यांनी ज्या आग्रह खातर ज्या म्हणजे हट्टाहासानी ही जागा मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आम्ही जेव्हा बसलो त्यांनी जो हट्टाहास पकडला की नाही यांना द्यायचीच नाही असंच नाही. हे विलन कशासाठी झाले यांनाच माहिती काय कारण होतं. कारण तर त्यांनी मला सांगितलं नाही. परंतु म्हणाले नाही मुख्यमंत्री साहेबांना रोज दबाव आणायचे इकडनं तिकडनं वरून मुंबई दिल्लीवरनं अमित शाह साहेबांकडनं वगैरे वगैरे आणून कसं माझी तिकीट कापली तर त्या उमेदवाराला ज्याला दिली काँग्रेसच्या माणसाला त्याला निवडून तरी आणायला पाहिजे होतं. त्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आदरणीय अमितजी शाह साहेबांना सांगितलं होतं की हम 42 की जिम्मेदारी लेते हैं अगर तुम्हाला जी को टिकट देते होंगे तो 41 की लेते हैं असे ते बोलले. असं मला आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला माहिती दिली की त्यांनी अमित शाह साहेबाला असं सांगितलं. चौकशी झाली तुम्ही आता विचारता बेचाळीचं नक्की विचारणार. मी आदरणीय अमित शाह साहेबांना भेटणार आहोत. मी वेळ मागितलेली आहे त्यांना. तक्रार करणार आता तक्रार म्हणून नाही आहे की त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये माझी तिकीट का कापली आणि आम्ही ज्या वेळेला 12
खासदाराचं नेतृत्व मी केलं होतं. 12 खासदारला मी मोबिलाइज करून त्यांना एकत्रित केलं होतं. तेव्हा अमित शाह साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिला, शब्द दिला होता कि तुम्हारे सभी 12 लोगों को टिकट देने की और जिता के लाने की जिम्मेदारी मेरी रहेगी. तुम्ही साहेबांना विचार, माझी चुकी काय झाली होती, माझी चुकी मला सांगावी फक्त, मला बाकी काहीच म्हणाल. कारण आमच्या सर्वेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी केलेल्या सर्वेमध्ये मला 76% लोकांनी पसंती दिलेली होती. दोनदा केला होता सर. दोनदा केलेला होता. आणि बर्वे आता त्या पारवेला उमेदवारी दिली, त्याला 1.76% लोकांनी पसंती दिलेली होती. आता तुम्ही म्हणताय मी तक्रार नाही करणार, तुम्ही म्हणताय की मी माझी बाजू मांडणार. तुमचं करिअरच ज्यांनी संपवलं त्याची तक्रार का नाही करणार तुम्ही? नाही, ही एक प्रकारची ती तक्रारच असणार आहे. मी सांगणार त्यांना, ते माझ्यापासून ते ऐकून घेणार. एक प्रकारे तक्रारच आहे. मला माझं कॅरियर त्यांनी उद्ध्वस्त केलं राजनीतिक दृष्ट्या. गोष्ट बावनकुळेंना आता प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार राहतो का? तसा तर नाही राहत, कारण त्यांनीच म्हटलं होतं ज्याचा परफॉर्मन्स खराब असेल, ज्याच्या विधानसभेत किंवा नगर परिषदेत किंवा जिल्हा परिषदेत, त्याला मी पदावरून हटवील. आता त्यांनी स्वतःचा विचार करावा. परत एकदा विचार स्वतःपासून जर त्यांनी केली तर एक आदर्श निर्माण होईल राज्यामध्ये, असं मला वाटतं. तुम्हाला साहेब मी परत एकदा तुमच्याकडे येतो. मला परत एकदा सांगा की रामटेकच्या पराभवाचा विलन कोण आहे? बावनकुळे साहेब. त्यांनी ज्या पद्धतीने ही तिकीट मिळवून घेतली होती आणि जबाबदारी घेतली होती की ही सीट निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, माझ्या पसंतीचा उमेदवार द्या, ही जबाबदारी माझी. मग विलन तेच राहणार ना, जबाबदारी त्यांचीच आहे तिकीट पडली तर. बातचीत केल्याबद्दल. त्यामुळे आता खरं तर तुमाने आहेत जे दिल्लीत दाखल झालेले आहेत, अमित शहांची भेट घेणार आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो पराभव झालेला आहे त्यासाठी विलन आहेत ते बावनकुळे ठरलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावर देखील राहण्याचा अधिकार नाही आणि तशा प्रकारची तक्रार आहे ती शिवसेनेचे माजी खासदार तुमाने साहेब हे करताना पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.